पत्नीनं पुण्य केलं पतीला मिळत नाही. पतीनं जर पाप केलं पत्नीला नाही भोगावं लागत, पण पत्नीनं पाप केलं तर अर्ध पतीला भोगावंच लागतं. त्याचं कारण त्याग माता भगिनींचा आहे, पुरुषाचा नाही. अरे केवढा त्याग आहे. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस पोटात बाळगलं, ज्या बापानं लळे पुरवले, ज्या भैयासोबत खेळली, ज्या बहिणीसोबत खेळली, हे रक्ताचं नातं 25 वर्षे जपलेलं. आणि हे कोण्या गावचं वेळेवर येतं, बाशिंगवालं वेळेवर, काही संबंध नाही त्याचा. आधी त्या बाशिंगवाल्यासाठी एकाच मिनिटात एवढंही रक्ताचं नातं तोडते. एवढा त्याग कोणाचा आहे जगात? एकाच मिनिट दिली तिलांजली. नुसतं नातं तोडत नाही, सुतकासे नाही तिचे प्रयोजन. आता बाप मेला, माय मेली, तरी मुलीला सुतक पडत नाही. एवढा त्याग. दिली तिलांजली कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तर माहेरचं नाव कुमारी, पुढे माहेरचं नाव, पुढे पप्पाचं नाव, पप्पाचं आडनाव, गाव पप्पाचं, पोस्ट पप्पाचा, तालुका पप्पाचा. लग्न झाल्यावर एक अक्षर नाही आणत, सगळे इकडचे. सौभाग्यवती, मग सासरचं नाव, मग मिस्टरचं नाव, त्याचं आडनाव, गाव त्याचं, पोस्ट त्याचा, तालुका त्याचा, जिल्हा त्या, एवढं सोडून एवढं स्वीकारलं. म्हणून पतीच्या पुण्याईमध्ये हक्क पत्नीचा आहे. मग होतं काय, पती जर रामायणाला आला आणि पत्नी जर सिनेमाला गेली तर याचं रामायणातलं अर्ध पुण्य तिथं थिएटरमध्ये जातं बरं का शेठजी. आणि तिचं थिएटरमधलं अर्ध पाप सैराट याच्या डोक्यावर येतं. असं उद्यापासून होऊ नये, उद्यापासून. म्हणून दोघंही या. इथला नियम आहे, संग सती जग जननी भवानी, सेवा आणि सती दोघंही रामायण ऐकण्याच्या उद्देशानं. आता संधी सोडू नका, अजून 6 दिवस आहे का नाना? तुम्ही विचार करा. आताच बसलो ना आपण कथेला, आताच बसलो, पण तास संपला, घड्याळी पहा. असंच होतं ते. 3 तास 3 मिनिटासारखे जातात. आता पहा 1 तास पूर्ण झाला, 2च तास आहे. आणि मी तंतोतंत सांभाळतो, तिथे वशिलेबाजी नाही. 5ला तुम्हाला मोकळच. आज शिवपार्वती विवाहापर्यंतची कथा आपणाला पूर्ण करायची आहे. शंकरजी आणि सती दोघंही अगस्ती मुनीच्याकडे आज कथा ऐकायला. अगस्ती मुनीनं नमस्कार केला बरं का शिवाजी महाराज. नमस्कार केल्याबरोबर शंकरजीला वाटलं, बाप रे, ज्याच्याकडे आपण कथा ऐकायला आलो तो वक्ता नमस्कार करतो, केवढी नम्रता. पण सतीनं डोकं चालवलं, ज्याच्याकडे कथा ऐकायची आहे तेच लागलं नमस्कार करायला. केवढं घाबरलं, काय सांगणार आहे. दोघांनी हे पहा, कृती एक असली ना कुचे, तरी अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. एक मजा सांगतो. आंब्याच्या झाडाच्या सावलीमध्ये शिवाजी महाराज 3 बसले होते. एक ब्राह्मण होता, एक भाजीपाल्याचा व्यापारी, एक पहिलवान होता. हे दोघं कलंडले होते शेठजी. आणि ब्राह्मण बसून होता. आंब्याचं झाड, दुपारची सावली, पाखरं काहीतरी कुजबूज करतात ना. ब्राह्मण बुवा या दोघाला म्हणाले, का माणसासारखे माणसं झोपा काढता का? का हे पाखरं भजनं करतात ना, तुम्ही नुसत्या झोपा काढता? काय म्हणतात ते पाखरं? ते काय मला ऐकू येतं. अहो पण काय म्हणतात? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. ब्राह्मण म्हणाले. भाजीपाल्याचा व्यापारी म्हणाला, तसं नाही म्हणत ब्राह्मण काका ते पाखरं. मग आलू भेंडी अद्रक, याचा हात गाडा दिवसभराच्या डोक्यात एवढाच विषय. आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक, आलू भेंडी अद्रक. पहिलवान उठला, तसं नाही म्हणत रे ते. मग दंड बैठका, कसरत, काय म्हणतं हे तिघालाही माहिती नाही. आपलं आपलं डोकं. मी का सांगतो, नमस्कार केला ना अगस्तीजीनी, शंकरजीनं अर्थ लावला, केवढी नम्रता. सतीनं डोकं चालवलं, केवढं घाबरलं, काय सांगणार आहे. म्हणून लक्षपूर्वक कथा ऐकली महादेवानं. सतीचं लक्ष लागलं नाही. ही घटना मनमाडच्या पुढे अनकाई नावाचा किल्ला, नाशिक जिल्हा, तिथे चातुर्मास अगस्तीजींचा होता. आणि तिथे शंकरजी कैलासावरून कथा ऐकायला महाराष्ट्रात आले होते. पूर्वीपासून महाराष्ट्राचं हे महत्त्व आहे. आताही समाज खूप जमवायचा असेल तर त्याही कथा करायला महाराष्ट्रातच यावं लागते, नाही का नाना?
तशी मजा नाही, उगाच आहे का महाराष्ट्र. सेठजी, कथेत लक्ष नाही लागलं सतीचं, महादेवजीचं लागलं. कथा श्रवणानंतर निघाले. त्रेतायुग, ती घटना घडलेली, सीता चोरीला गेलेली, ही नाशिक जिल्ह्यातली घटना. ही शिवसती कथा ऐकून मनमाडच्या जवळ जो अंकाई किल्ला तिथून निघाले. तिकडनं राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ येत होते आणि शंकरराव आणि सती कथा ऐकून जात होते. महादेवजीच्या आनंदाला पारावार नाही. बापरे, ज्याची कथा श्रवण केली तो इष्टदेव राम पुढे दर्शन द्यायला आहे, पण जाऊन पाया पडावं तर माझी पत्नी विद्वान बापाची मुलगी आहे. सतीच्या पप्पाचं नाव काय आहे? दक्ष. और दक्ष का मतलब है चतुरता, यानी विद्वान बाप की बेटी. म्हणजे हे इथंही डोकं चालवलं की झालं. ते कोण्या गावचं बायकोसाठी रडतं झाडं कवटाळून त्याला आमचा बुवा देवबाप्पा समजून पाया पडतो, आमचाही मिस्टर बिघडला असं वाटू नये म्हणून पाया पडले नाही. पण अष्टसात्विक भाव मात्र थांबले नाही नाना. डोळ्याला लागल्या धारा, अंग रोमांचित, कंठ दाटून आला आणि त्या दिशेनं पाहून हात जोडले शंकरजीनं. मुखातून शब्द निघाले, सच्चिदानंद घन परमात्मा आपकी जय हो, जय हो, जय हो. आत्ता मात्र सतीला राहावलं नाही. वो खोई हुई चीज ढूंढ रहा. और आप महादेव बड़ादेव से दबन के बाबा 3-3 बार कहते हो सच्चिदानंद घन परमात्मा जय हो, जय हो, जय हो. वो कौन है? जसु कथा कुंभज ऋषिगण, जसु कथा कुंभज ऋषिगण, जसु कथा कुंभज ऋषिगाई, जसु कथा कुंभज ऋषिगाई. भगति जासु में मुनि ही सुनाई, भगति जासु में मुनि ही सुनाई. जसु कथा कुंभज ऋषिगाई, जसु कथा कुंभज ऋषिगाई. भगति जासु में मुनि सुनाई, भगति जासु में मुनि सुनाई. जसु कथा कुंभज ऋषिगाई, जसु कथा कुंभज ऋषिगाई. मम इष्ट देव रघुवीरा, मम इष्ट देव रघुवीरा, मम इष्ट देव रघुवीरा, मम इष्ट देव रघुवीरा. वट जाई सदा मुनिधीरा, सेवत जाई सदा मुनिधीरा. जसु कथा कुंभज ऋषिगाई, भगति जासु में मुनि सुनाई. जसु कथा कुंभज ऋषिगाई, भगति जासु में मुनि सुनाई. सती, जासु कथा कुंभज ऋषि गाई, भगति जासुमय मुनी सुनाई, सोई मम इष्ट देव रघुवीरा. आपण ज्यांची कथा अगस्त्य मुनीकडे श्रवण केली ना, हाँ, ते माझं इष्ट दैवत राम. राम मुझे सच नहीं लगता. क्यों? अगस्त्य जी तो प्रवचन में बताते थे कि राम ब्रह्म है. हाँ, अगर राम ब्रह्म है तो ब्रह्म को वियोग कैसा और वियोगी ब्रह्म कैसे? सतीचा प्रश्न आहे. जर ते ब्रह्म आहे तर त्याला कळू नये आपली बायको कोणी चोरून नेली, बसलं झाडं कवटाळत. महादेवजी हसले. जो तुम्हारे मन अति संदेहू तव किन जाई परीक्षा लेहू. जर तुला त्याचा संशय आहे तर जात का नाही परीक्षा घ्यायला. तुम्ही तब लग बैठेऊ बट छाई,
जब लगी तुम आयु मोही पायी. जोपर्यंत परीक्षा घेऊन वापस येत नाही ना तू, तोपर्यंत मी या वडाच्या झाडाखाली बसतो. झाला निर्णय. महादेवजी वडाच्या झाडाखाली बसले आणि सती परीक्षा घ्यायला निघाली. पण सती मातेनं विचार केला, परीक्षेकरता माध्यम काय वापरावं. शेठजी लक्षात आलं, आता हा सीतेसाठी रडतोय ना बाबा, आपणच सीता होऊन जावं. हा जर खरंच भगवान असेल तर मला ओळखल, आणि सामान्य माणूस असेल तर पळत येऊन हात धरून रडल, जानकी कितने दिन से रो रहा था तू का गई थी. म्हणून सतीनं डोकं चालवलं आणि सीता झाली. हे लक्षात घ्या, सीतेच्या रूपात सती गेली. आता रामचंद्रानं बरोबर ओळखलं शिवाजी महाराज सती आहे, सीतेच्या रूपात आहे. आता संबंध 3 आहे, शंकराचे रामासोबत, रामाचे शंकरासोबत, सखा, स्वामी आणि सेवक. राम शंकराचे सखा आहे, राम शंकराचे स्वामी आहे, राम शंकराचे सेवक आहे. शंकर रामाचे सखा आहे, शंकर रामाचे स्वामी आहे, शंकर रामाचे सेवक आहे. एकमेकाचे भक्त आहे, एकमेकाचे मालक आहे, एकमेकाचे मित्र आहे. आता ही आमची सगळी वारकरी मंडळी बसलेली आहे. भगवान रामचंद्रजी भजन करतात, ओम नमः शिवाय है ना, आणि शंकरजी भजन करतात श्रीराम जय राम, सर्वांनी जय राम, श्रीराम जय राम. हात वर करा, हात वर, श्रीराम हात वर, शूटिंग वाले, जय राम, श्रीराम. ये बा, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम. लाजू नका, लाजू नका. हा, श्रीराम जय राम, जय जय राम. या वर्षाचा शेवटचा आठवडा आहे. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम. अच्छा बा, श्रीराम जय राम, जय जय राम, शाबाश. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. असं भजन करा, श्रीराम जय राम, जय जय राम, शूटिंग वाले भजन करा, लग्नात नसते हे भजन. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम. वाह वाह, श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम. ये बात. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, पूजी सदा शिव, अच्छा, सदा शिव, वाह, डाकणे. पूजी सदा शिव, सदा शिव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम पूजी सदा शिव, सदा शिव, राम पूजी सदा शिव, सदा शिव, भजन करी महादेव, हो भजन करी महादेव, राम जय राम, श्रीराम जय राम. अच्छा, श्रीराम जय राम, जय जय राम, टाळी टाळी, हात वर, हात राम वर. जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, बदनापूर नहीं पंढरपूर है. श्रीराम जय राम, जय जय राम, वाह वाह वाह, श्रीराम जय राम, जय जय राम, वाह नाना. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम, जय राम, जय 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 जय. बस आनंद आहे नाना. आता या
वर्षाला निरोप द्यायचा आहे. कुठे एवढा मोठा कार्यक्रम आपला आहे, एवढा कोणी करतंय का? 2 वर्षाचा 2023ला सुरू झाला आणि 24 साली संपणार आहे आपला कार्यक्रम. 2 वर्ष कार्यक्रम करतंय का कोणी? हे आमच्या नानाचं डोकं आहे. एक तर आमचा राम आता महालात जाणार आहे 22 जानेवारीला. 550 वर्षे राम राहुटीत होता, तो आता 22 जानेवारीला दरबारात जाणार. तो एक आनंद. आणि दुसरा, मावळत्या वर्षाला निरोप द्यायचा, तोही रामचिंतनानं. नवीन वर्षाचं स्वागत करायचं, तेही भजनानं. हे कुचेचं डोकं आहे, काय साधं डोकं आहे? नाही तर नवीन वर्षाचं स्वागत करतात, फुल होऊन गटारात पडतात. आहे का नाही? 35. इथं तसं नाही कुचे. दुसऱ्या दिवशी काला 1 जानेवारीला म्हणजे नवीन वर्षाचं स्वागतही भजनानंच. मावळत्या वर्षाला निरोप द्यायचा, तोही भजनानं. म्हणून संधी सोडू नका. आज पहिला दिवस आहे. बरोबर शिव पार्वती विवाहापर्यंत आपण जाऊ. दररोज उद्या श्रीराम जन्म आहे. संयोजक मंडळी तत्पर आहे, ते काय काळजी. ते कुचे साहेबांना त्यांचे कामं करू द्या. त्यांचा व्याप असतो तो. सर्वांनी गोपीचंदन लावल्यावर जमते का भारताचं? आपल्या ड्युट्या ना आपल्या ड्युट्या केल्याच पाहिजे. ठीक आहे. भजन करी महादेव रामपूजी सदाशिव. आमची ही सगळी वारकरी मंडळी त्यांना पाठ आहे. म्हणजे रामचंद्र प्रभू शंकराचे भक्त आहे, शंकरजी रामाचे भक्त आहे. पुढचा ऐका. रामचंद्र प्रभू सतीला माता मानतात, शंकर भगवान सीतेला माता मानतात. झालं काय? सती सीतेच्या रूपात गेली. श्रीरामानं ओळखलं, पण प्रश्न पडला, हिला म्हणावं काय? माते म्हणून हाक मारावी. सीतेच्या रूपात आहे. सीते म्हणावं तर जगन्माता सती आहे. अरे ओळखून सुद्धा म्हणता येईना. सीतेही म्हणता येईना आणि मातेही म्हणता येईना. प्रभू हुशार. प्रभू रामचंद्रजीनं सीतेही म्हटलं नाही, मातेही म्हटलं नाही. नमस्कार केला आणि मुखातून शब्द निघाले, मेरे पिता शंकर जी का है. बस सतीचा आईस्क्रीम झालं. सतीच्या लक्षात आलं, या बाबाने मला ओळखलं, फक्त डॅडीचं नाव नाही घेतलं. आपलं मम्मी म्हणायचं शिल्लक ठेवलं, बाकी डॅडीचं नाव घेतलं. घाबरून गेली सती, भयभीत झाली. डोळे मिटले, उघडले तर राम लक्ष्मण सीता तिघं दिसले. पुन्हा डोळे मिटले, उघडले. रामचंद्र झाडं कवटाळतात, लक्ष्मण समजूत घालतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. राम सीता सिंहासनावर 33 करोड देवता सेवा करतात. पुन्हा डोळे मिटले, उघडले. आता राम लक्ष्मण सीता तिघही नाही. आता भयभीत झालेली सती भगवान शिवजीकडे यायला निघाली. अंतर्यामी महादेवाला कळालं, माझी आई होऊन गेली. न सांगता तुम्हा कळव येते अंतर. माझ्या आईच्या रूपात गेली, सीतेच्या रूपात. ही खोटं बोलणार आहे. आल्या आल्या सतीला महादेवजीने विचारलं, कशी काय घेतली परीक्षा? कचून परीक्षा लिहि ना गुसाई. इथून सुरुवात. परीक्षा वगैरे काय नाही घेतली. मग अहो तुम्ही इथून नमस्कार केला, मी जवळ जाऊन पाया पडली. दडदडीत खोटं. महादेवजीच्या लक्षात आलं, खोटं बोलते आहे. हिच्यासोबत आता पत्नीत्वाचा संबंध ठेवला नाना तर जगातल्या भक्तीच्या नात्यालाच कलंक लागणार आहे. म्हणून शंकरजी आणि सती दोघंही कैलासाकडे निघाले. विविध इतिहासातल्या गोष्टी सांगत 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 कैलासावर आल्यानंतर नेहमीचं डाव्या भागाला बसायचं जे आसन सतीचं,
स्वतः महादेवाने उचललं, समोर मांडलं. सामने बैठो. याला म्हणतात कृतीतून त्याग. सतीच्या लक्षात आलं पत्नीत्वाचा त्याग झाला म्हणजे डाव्या भागाला बसण्याचा माझा अधिकार संपला, म्हणून म्हणतात सामने बैठो. आणि मग महादेवजीला समाधी लागली. त्या समाधी काळामध्ये राजा दक्षाला प्रजापती पद प्राप्त झालं. बड अधिकार दक्ष जब पावा, अति अभिमान हृदय तब आवा, नाही को अस जन्मा जगमाई, प्रभुता पाई जाई मदनाई. आणि शेठजी, पद आणि मद हे शब्द जवळजवळचे. पचा म करण्यासाठी खर्च येत नाही. फक्त पच्या डाव्या कोपऱ्याला एक शून्य लावा, लगेच त्याचा म होतो. आणि त्या शून्याला अहंकार म्हणतात. पद वाईट नाही, पदाचा अहंकार वाईट आहे. जेव्हा व्यक्ती पदाचा अहंकार धारण करतो शिवाजीराव, तेव्हा त्याचं रूपांतर मदात होतं. म्हणून हे 3 मद यापासून सावध राहायचं आहे. तारुण्याचा, सत्तेचा, संपत्तीचा. हे तिन्ही मद खतरनाक आहे. या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया. उगत वृक्षाच्या सावलीचा दृष्टांत दिला का? अरे सकाळी झाडाची सावली पश्चिमेकडे, दुपारी बुंद्याच्या खाली, 5 वाजता पूर्वेकडे. एका दिवसात झाडाची सावली 3 ठिकाणी बदलते. तसे तारुण्यात 50 गडी राबवतात ते म्हातारपणात त्याच गावात जर्मनच्या ताटात बाजरीचे पीठ मागतात. या धनाचा न धरी विश्वास. म्हणून संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे. एक माऊलीची ओवी सांगतो. या लागी शरीर सांडवा कीजे, सकळे गुणांचे लोण उतरीजे. संपत्ती सांडीजे नाही म्हटलं, संपत्ती मधू सांडीजे कुरवंडी करोणी. म्हणजे संपत्ती वाईट नाही, संपत्तीचा मद वाईट आहे. तसं तारुण्याचा मद. तारुण्याच्या मध्ये न माणी कोणासी, सदा मुसमुसी धुळी जैसा. तारुण्य वाईट नाही, तारुण्याचा मद वाईट आहे. चालता चालता म्हाताऱ्याला ढकलून पाडण्याकरता तारुण्य नसावं. घसरून पडलेल्या आजोबाला पळत जाऊन उभं करण्यासाठी तारुण्य असावं, तेव्हा तारुण्याला सौंदर्य. तारुण्याचा मद, संपत्तीचा मद, तसा सत्तेचा मद. अरे सत्ता आज आहे उद्या नाही. सत्ता गेल्यावर तुमच्या मागं पुढं जे टोळकं फिरत होतं ते जवळ येत नाही. सावध राहा. गुटक्याच्या पुड्या चघळण्यासाठी येत होतं ना 5-25चं, आता नाही, ते गेलं गेलं. त्याला गावरान भाषेत नाना, जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची यरझार. तूप गेलं, अंधेरे में छाया साथ नहीं देती. अंधार म्हणजे सत्ता जाणे, प्रकाश म्हणजे सत्तेत येणे. तुम्हाला मजा पाहिजे असेल तर तुम्ही प्रकाशात उभं राहा. तुमची सावलीसुद्धा तुम्हाला सोडून जात नाही. कधी? प्रकाशात. मजा पाहायची का? अंधारात जा. न विचारता गेली सावली. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपन में काया साथ नहीं देती, मरते समय धन की माया साथ नहीं देती. म्हणून नाही कोवस जन्मा जगमाही, प्रभुता पाई जाई मदनाही. राजा दक्षाला अभिमान झाला. एक दिवसची घटना. ब्रह्मसभेमध्ये सगळे बसलेले होते. 33 करोड देवता, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव आणि दक्ष राजे प्रजापती पद प्राप्त झालेले ब्रह्मसभेत आले. नेम होता नाना, प्रजापती आल्यावर सर्वांनी उभं राहायचं स्वागताला. त्या पदाचा मान आहे, तो पदाला मान असतो. नाही तर तुम्हाला माहिती आहे ना, आमच्या महाराष्ट्रात विधानसभा, साध व्यक्तिमत्व, नेहरू सदरा, धोतर, जॅकेट, टोपी आणि चष्मा. मला वाटतं आलं लक्षात तुमचं. हरिभाऊजी बागडे नाना बसून असायचे. आणि आमच्या गावचा देवेंद्र भाऊ शर्टिंग केलेला असला तरी उभं राहूनच बोलायचा. अरे पद आहे ते,
विनंती करावी लागत होती आमच्या फडणवीस साहेबाला, प्लीज 2 मिनिट. नाही नाही, बाकीच्यांचं ऐकायचं, बसा, सर्वांचं ऐकायचं, मला बसा खाली. धोतरवाले बागडे नाना आमच्या शेर्टिंगवाल्या भाऊला म्हणा बसा खाली. अरे पद आहे, ते पद आहे. जशी आपलं हे ब्रह्मसभा चालू आहे, ते विधानसभेला सांगितले, लोकसभेमध्ये अरे काय मान आहे त्या पदाचा. जेव्हा निवड होत असते लोकसभा अध्यक्षाची, तेव्हा त्या गेटपासून त्याच्या आसनापर्यंत पोचवायला 2 असतात. तो मान आहे. कोण 2? एक विरोधी पक्ष नेता आणि एक पंतप्रधान. ते झाले होते ना बालयोगी. कुठे बालयोगी, आणि ते लोकसभा अध्यक्ष झाले. आपण टी व्हीला पाहत होतो. एका भागाने सोनिया गांधी हात जोडून चालत होत्या, एका भागाने अटल बिहारी वाजपेयीजी, पंतप्रधान आणि विरोधी पक्ष, त्यांच्या आसनापर्यंत जायचं, नमस्कार करून त्यांना बसल्यावर त्यांनी आपल्या आसनावर जाऊन बसायचं. एवढं महत्त्व त्या पदाला आहे. लोकसभा, विधानसभा आपली चालू आहे ब्रह्मसभा, आणि हे दक्ष राजे झाले प्रजापती. आता तुमच्या लक्षात आलं. बरोबर करतो, सगळे वेळेत उरकतो, अजिबात टेन्शन घेऊ नका. कुठे नाही नाही त्याचा नेम होता सर्वांनी उभं राहायचं. सर्व उभे राहिले, पण 3 बसून होते, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव. म्हणजे मानाला हपापलेलं असतं ना, ऑफिसमध्ये गेल्यावर किती लोक उठले, इकडे पाहत नाही कोण बसलं. तसं लक्ष दक्ष राजाचं या 3 गेलं. पहिलं लक्ष गेलं ब्रह्मदेवाकडे. राग आला नाही का, बाप आहे माझा, ब्रह्मदेव बाप आहे ना दक्षाचा, जाऊ द्या, नाही उठला बाप मुलाच्या सन्मानाला. शेजारी लक्ष गेलं तर विष्णुदेव, त्याचाही राग नाही आला का, हा तर माझ्या बापाचा बाप आहे, आजोबा लागतोय, नाही उठणार नातवासाठी. पण त्याच्या शेजारी लक्ष गेलं महादेव, त्यांच्याकडे दैवताच्या दृष्टीनं पाहिलं नाही ना, नात्याच्या संबंधाने पाहिलं. जावाई आहे माझा, सासरा लागतो याचा, मुलगी दिली याला मी, याला काय तकलीफ होती उभं राहायला. बरं का कुठे, यांचे बोलायला सुरुवात केली कुठून, मरकट लोचन. ऑफिसमध्ये जावयाला सासरा जर या भाषेत बोलत असेल साहेब लोकांच्या समोर, तसं ब्रह्मसभेमध्ये सगळ्या देवतांच्या समोर दक्ष राजा महादेवाला बोलतो. कुठून, मरकट लोचन पासून. मरकट लोचन म्हणजे माकडाच्या डोळ्याच्या. काय वाटलं असेल जावयाला, एकांतात नाही सभेत, माकडाच्या डोळ्याच्या, भिकारड्या, बैलावर बसून फिरतो, मेल्या माणसाचे मुंडके गळ्यात घालतो, स्मशानात राहतो, बिना कपड्याचा. अरे मुलगी देऊन पश्चाताप झाला मला, तरी महादेवानं खाली मान घातली, एका शब्दानं सासऱ्याला प्रतिउत्तर केलं नाही. अशा वेळेला आनंदाच्या उकळ्या फुटणारे बरेच होते ऑफिसमध्ये, ब्रह्मसभेमध्ये. काही डोळ्याचे इशारे करत होते, बोललंच नव्हतं समाजात महादेवरावला. काही मिशीवर पिळी तर भृगुण तर मिशीवर पिळी त्या सभेमध्ये. पण महादेवानं एका शब्दानंही नाना प्रतिउत्तर केलं नाही सासऱ्याला. यात नवल नाही. पुढचं ऐका. कुचे घरी आल्यावर पत्नीजवळ सुद्धा सांगितलं नाही. हे प्रकरण जर 2023 मधलं असतं, ऑफिसमध्ये येऊन जर जावयाला सासरा बोलला असता, काय झालं असतं, सासऱ्याचा राग ऑफिस सुटल्यावर बायकोवर निघला असता. आल्या आल्या सुटकेस भर, कुठं जायचं आहे, सुटकेस भर म्हणतो तुला, कुठं जायचं, तुझ्या बापाकडे देतो नेऊन. का, अरे वाटेल तसा बोलला तुझा बाप. पण महादेवानं सतीजवळ सुद्धा हे सांगितलं नाही. असे काही दिवस गेले. राजा दक्षानं यज्ञाचं आयोजन केलं, फार मोठा यज्ञ. आता कसं आमदार साहेबाने काहीच कुठेच कमी नाही, नानाचं मार्गदर्शन आहे, पुन्हा त्यानं जात नाही. शेजारच्या नानासाहेबाला आवाज,
चला नानासाहेब. कुठं? तात्या साहेबाकडे आंबेरस आहे, तूच घे ना खाऊन. 3 पिढ्या थोबाड पाहत नाही आम्ही एकमेकाचं. जाणं कुलप लावून घरादारासाहेब भीक लागली का आम्हाला? जखमीवर मीठ चोळतो का? बस त्यातला प्रकार आहे. कैलास मार्गे, कैलास मार्गे विमानाने. जेव्हा कैलास मार्गे विमानं निघाली तेव्हा सतीनं विचारलं, कुठनं येत आहे तुम्ही? तुमच्या बापाकडून. काय तिथे? बापरे, फार मोठा यज्ञ आहे. सर्व आले पण तुम्ही न शंकरराव नाही दिसले. बस झालं यांचं काम, एवढ्याच कामावर आहे. आता सती आली महादेवाकडे. बरं का नाना, आता परस्परे कार्यक्रम कसा ढकलावा हे माता भगिनीपासून शिकावं. यांचा कोण तास घेतं स्पेशल शाळेत कोणास माहीत. बरोबर शब्दाची अचूक फेक त्यावेळेला त्यांच्याकडून शिका. महादेवाकडे आली सती म्हणाली, का हो? काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. तुमच्या सासऱ्याकडे कुठे? हिच्या बापाकडे नाही का? काही खर्च येतो का सरळ बोलायला? पण ढकलायचा आहे ना कार्यक्रम. ती मजा त्यांच्यापासूनच शिका. काय तुमच्या सासऱ्याकडे मोठा यज्ञ आहे म्हणतात. हे सगळे लोक जेवणाकडून तिकडनंच येतात. मग तुला काय वाटतं सती? तुझा बाप कार्यव्यापामुळे निमंत्रण द्यायचं विसरला असं वाटतं का तुला? अरे हेतू पुरस्कार निमंत्रण नाही तुला ना मला. कारण आज सांगतो, कारण तुझ्या बापाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता माझा. ध्यानस्थ बसलो तो ब्रह्मसभेत, उठलो नाही. वाटेल तसा बोलला, माकड्याच्या डोळ्याच्या भिकारड्यान मुलगी देऊन पश्चाताप झाला मला. हेतू पुरस्कार निमंत्रण नाही. आणि निमंत्रणाशिवाय जाऊ नये. निमंत्रण असलं तरी जाऊ नये. निमंत्रणाची वाट पाहू नये. बरं का नाना, काही ठिकाणं अशी आहे, निमंत्रण असलं तरी जाऊ नये. ते ठिकाण सांगण्याची गरज नाही. टाकणे निमंत्रणाची वाट पाहू नये. कुठे? कथा कीर्तनाला. बदनापूरला 7 दिवस कथा होती, कीर्तनं होते. तुम्ही एकही दिवस दिसले नाही. आम्ही कसं यावं? का? आम्हाला कुठं निमंत्रण दिलं कुचे साहेबांना? असं त्यांच्या नातवाचं का मुलाचं बारसं होतं, तुला निमंत्रण द्यायला आले का? अरे कोरोना झाला होता तर डॉक्टर निमंत्रण देत होता का तू पळत होता जालन्याला? इमानदारीने सांगा. तसंच आहे. व्याधे पिढीला धावे वैद्याची या घरा, आपुल्या कल्याणा लागून या. तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. निमंत्रणाची गरज नाही कथा कीर्तनाला. पण निमंत्रणाशिवाय जाऊ नये नाना लग्नाला. काही माणसं धाडस करतात. अरे दुपारच्या जेवणाचं काय? मंगल कार्यालय. सगळे कार्यालय शहरातले यांचेच. निमंत्रण नाही. नसू दे रे. विचारलं तर मुलीकडचे. अरे लेका, पण मुलीकडच्यानं विचारलं तर मुलाकडचे. दुपारी मुलीकडचे, संध्याकाळी मुलाकडचे. दुपारी मुलीकडचे, संध्याकाळी मुलाकडचे. 2 शब्दावर जेवतं 4 महिने. एक दिवस मंगल कार्यालयात जेवायला बसलं. पंक्तीचे मालक आले. अनोळखी चेहरा थांबले. कुठले आपण? खाली मान घातली. ए खाली मान घाले. कुठले तुम्ही? मी मुलीकडचा. काय? नाही त्याला गडबड झाली. मुलाकडचा. उठ. का म्हणतोस? माझ्या बापाच्या श्राद्धाचं जेवण आहे का? मुलीकडचं मुलाकडचं सांगतो उठ. म्हणून निमंत्रणाशिवाय जाऊ नये लग्नाला. पण महादेवजी सांगतात सतीला 4 ठिकाणं असे आहे निमंत्रणाशिवाय जाता येतं. हे नीट ऐका. गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यात भक्ताला, मित्राच्या घरी मित्राला, मायबापाच्या घरी पुत्राला. शंकरजी म्हणाले इथं निमंत्रणाची वाट पाहायची नाही. आपल्या गुरु महाराजच्या घरी काही कार्य आहे आणि गुरु महाराज निमंत्रण द्यायचं विसरले तर बिना निमंत्रणाने जावं. गुरुच्या घरी शिष्याला निमंत्रणाशिवाय जाता येतं. मित्राच्या मुलीचं लग्न आहे, तो निमंत्रण द्यायचं विसरला पण तुम्हाला कळालं, अक्षता टाकायला जरूर जावं.
भगवत कार्य चालू आहे बदनापूरला. भक्ताला कळालं, बिना निमंत्रणी जावं. मायबापाच्या घरी काही कार्य आहे, मुलाला कळालं, बिना निमंत्रणी जावं म्हटल्याबरोबर तर सती उभी झाली. तीच म्हणते ना, मी माझ्याच पप्पाकडे ना, काय निमंत्रणाची गरज आहे. मग शंकररावच्या लक्षात आलं 3:30 वाजता की कायदा आपल्याकडेच फिरला. म्हणून 2 शिवगण तयार केले. 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात जाती झाली. पिता भवन जप गई भवानी, पिता भवन जप गई भवानी, पिता भवन जप गई भवानी, पिता भवन जप गई भवानी। दक्षत्रास काहून सन्मानी, दक्षत्रास काहून सन्मानी, दक्षत्रास काहून सन्मानी, दक्षत्रास काहून सन्मानी। सादर भले ही मिली एक माता, सागर भले ही मिली एक माता, भगिनी मिली बहुत मुस्काता, भगिनी मिली बहुत मुस्काता। पिता भवन जप गई भवानी, दक्षत्रास काहून सन्मानी, पिता भवन जप गई भवानी, दक्षत्रास काहून सन्मानी। पिता भवन जब गई भवानी. 2 शिवगणा समवेत सती आपल्या पित्याच्या यज्ञ मंडपात गेली. डाकणेजी, इकडे दक्ष राजानं सक्त ताकीद केली होती. लक्षात ठेवा, माझा जावाई शंकर भगवान मानी पुरुष आहे, निमंत्रणाशिवाय यज्ञ मंडपात येणार नाही. पण माझी मुलगी सती निमंत्रणाशिवाय येण्याची शक्यता आहे. ती मंडपात आल्यावर तिच्यासोबत जो बोलेल, तिचा जो सन्मान करेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. आणि म्हणून सती मंडपात आली तरी दक्षाच्या भीतीनं कोणी सतीचा सन्मान करीत नाही. दक्ष त्रास काहून सन्मानी. मंडपात आल्यावर बहिणी भेटल्या. सतीच्या बहिणी श्रीमंत घरात दिल्या होत्या बरं का कुचे. आणि त्या टिंगल टवाळी करू लागल्या एवढ्या समाजात, श्रीमंतीच्या थाटात. काय सती, काय ग ताई, चालत आली का बैलावर आली? आता तिच्या मिस्टरकडे काय इंडी काय का नंदी बैल? लाजून गेली सती. दुसरी बहीण आली. सती, काय ते तुझ्या बुवाच्या डोक्यावरचं पाणी पडायचं थांबलं का? पडतंय पाणी अजून? पुन्हा एक आली. सती, कपडे बिपडे घालतो का ग का अजून पहिल्यासारखाच फिरतोय? पुन्हा एक आली. सती, काय बंगला बिंगला बांधला का अजून तिथंच राहतो जिथं माणसं विनाकारण गर्दी करत नाही? महादेवाचं ठिकाण माहिती आहे ना, स्मशानासी वस्ती रुद्र करी. सध्या कोणत्या कंपनीचं पावडर लावतो वगैरे वगैरे. भगिनी मिली बहुत मुस्काता, पण सादर मिली एक माता. बरं का नाना, आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. सतीच्या आईचं नाव आहे प्रसूती. प्रसूती. प्रेमानं भेटली आई. ती कायद्याला घाबरली नाही. आणि यालाच म्हणतात प्रेम, ज्याच्यात भय नाही. हे नीट आहे का? भय असेल समजायचं प्रेम नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. आणि असं निर्भय प्रेम करणारं जगात कुचे एकच पात्र आहे, त्याचं नाव आई आहे. बस, माय मेली ना, समजायचं प्रेमाचा समुद्र आटला. जगातलं प्रेम संपलं आई वारल्यावर. पतिव्रते सीता आहे, शास्त्रात गीता आहे, आणि प्रेमात माता आहे.
अरे आईच्या हातचं कोणतंही जेवण करा तुम्ही, साधं पिठलं भाकरी असू द्या कुचे, पण अमृताला लाजवील अशी गोडी त्या पदार्थात असते. काय कारण? आईनं लेकरासाठी नुसता स्वयंपाक केला नसतो रे भाऊ, त्याच्यात आपलं प्रेम वतलेलं असते. म्हणून रोटी खाना माँ के हात की. एखाद्या वेळेला नाना चांगले पदार्थ झाले की पोरं तुटून पडतात, काय ठेवत नाही आईसाठी. तरी आई तांब्याभर पाणी पिऊन किचनमध्ये समाधानानं बसलेली असते. मोठ्या मुलाला संशय येतोच, आणि तो मोठा मुलगा जेव्हा किचनमध्ये जातो, ते पोरं गडबड करतात, शांत ठेवत. एकदा खेळायला लागले का 10-5 गोळ्या होतील. ते एकालाच थांबवायचं असते तर जमते. ते कोणीतरी एकजण जा तिकडे, ते लेकरं खेळतात ना, ते पहा, ते एकदा लागण झाली की 2चे 4 होतील. ते आम्हाला चांगलं माहिती आहे, रोज एवढे क्लास घेतो ना मी. ते पहा, पहिलं एकच उड्या मारतो, 2 झाले, ते तिसरं लागलं होतं का मी, बरं झालं त्याच्या मम्मीने धरलंय ते. अरे तर जन्मभर चाललाय कार्यक्रम, हे तुमचे लेकरं खेळवायसाठी टाकला का मंडप? 2 महिने झाले ह्याच्यात चाललंय ते. थोडा विचार करा. आनंद श्रवणाचा लुटायचा आहे, मी सांगत होतो. मोठा मुलगा जातो, आई समाधानानं बसलेली असते तांब्याभर पाणी पिऊन. आई, काय बेटा, सगळे आम्हीच खाल्लं ग, भांडे रिकामे झाले, तुझ्यासाठी काहीच राहिलं नाही, तू उपवासी आहे? नाही बेटा, मी उपवासी नाही. मग तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला ना बेटा, त्याच वेळेला माझं पोट भरलं बेटा. याचं नाव माय आहे, लक्षात घ्या. पुन्हा नाही. तुम्ही कितीही मोठं व्हा, कितीही मोठं व्हा सेठजी, तरी आईच्या दृष्टीनं आपण तिचं लेकरू आहे हे लक्षात ठेवा. कितीही मोठं. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, त्यांची आई वारली पण होती तेव्हा गुजरातमध्ये भेटायला जायचे, आणि एकदा दाखवलं टी व्हीला. नाना जॅकेटवाले मोदी साहेब आणि पांढऱ्या साडीची म्हातारी माय चिकटून बसले बाकड्यावर, चिकटून. माय लेकर आहे. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाला. साहेबांनी मोठ्या प्रेमानं पाणी घेतलं, आणि शेवटचा घोट जरा घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं मोदी साहेबाच्या. आई शेजारी होती, क्षणाचा विलंब लावला नाही, लगेच साडीच्या पदरानं मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं आईनं. का तोंड पुसता येत नाही? अरे पंतप्रधान आहे भारताचा, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. बस मी इथून सांगत होतो. सादर भली मिली एक माता, तिचं नाव प्रसूती आहे. आई प्रेमानं, प्रेम आणि भय याच्यावरून वाढलं आपलं. भय असेल तर समजायचं ते प्रेमच नाही, प्रेमाचा नाटक आहे. नाना लेकरू आडवा आलेलं असते, माय गडबडा 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 दवाखान्यात लोळत असते, तेव्हा डॉक्टर घाबरून जातात. डॉक्टर बाहेर येतात, पाटील इकडे या, पाटील इकडे या, पाटील धर्मसंकटात आहे मी, एक तर बाळ जगल नाही तर बाळाची आईन लवकर सांगा काय निर्णय घेऊ. डॉक्टर मंडईकडे लक्ष द्या. सहज आहे बोल, कोणी म्हणलं. आणि मग डॉक्टर आत येतात. ती गडबडा बरं का कुठे गडबडा लोळते ती माऊली. मावशी, डॉक्टर असलो तरी मलाही माय आहे, अंतकरण आहे. काय करू, धर्मसंकट आहे. तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ. जर तुम्हाला जगायचं असेल ना मावशी, तर बाळाचे तुकडे 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 करून बाहेर काढतो. आणि बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. त्यावेळेला ती माऊली गळ्यातली तुळशीची माळ दाखवते. हे पहा डॉक्टर, माहेरची परंपरा. आमची आजी वारकरीण होती, खांद्यावर झेंडा घेऊन ज्ञानबा तुकाराम करत पंढरपूरला जायची. आणि नियम होता माहेरचा, 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी तुळशीची माळ घालायची. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, माझ्या आजीनं तुळशीची माळ घातली. माझी आजी मेली व डॉक्टर, पण तिची आठवण आली. माझ्या आजीची, या तुळशीच्या माळेची
माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवावं डॉक्टर. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचंही भय वाटत नाही. मी का आपली वेळ घेतली? राजा दक्षानं सक्त ताकीद केली, जो सतीचा सन्मान करेल, तिच्यासोबत बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण माय मात्र घाबरली नाही. याचं नाव प्रेम आहे. सादर भली मिली एक माता. आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. बरं वाटलं सतीला. पुढे आली. सती पाहिलं शिवाला पूजेचं स्थान नाही. पहिल्यांदा सती ब्रह्मरुंदांवर रागावली. ब्रह्मरुंदांनो, माझ्या बापाला दक्षराजाला तुम्ही सांगायला पाहिजे होतं की ज्या यज्ञामध्ये शिवाला स्थान नाही त्या यज्ञाला मी सहभागी होत नाही. पण माझ्या बापानं अधिक दक्षिणा देऊन तुम्हाला प्रवृत्त केलेलं दिसतंय. ठीक आहे, हे प्रायचित्त तुम्हाला भोगावं लागेल. आणि जो माझा बाप शंकराला मानत नाही त्याच्यापासून झालेला देहही मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नी तनु जारा. सती जळून भस्म झाली. सती जळून भस्म झाल्यावर त्या शिवगणाने यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. भृगु ऋषीनं रक्षण केलं यज्ञाचं. सतीची मरतानाची इच्छा आहे, जन्मोजन्मी शंकर पति मिळावे. और तुलसी जी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाव पार्वती तनु पाई. इकडे भगवान शंकराला कळालं सती जळून भस्म झालेली आहे. महादेवाला क्रोध आला, जटा आपटली. वीरभद्र नामक गण प्रगट झाला. ते भूतावेताळाची सेना घेऊन निघाला. त्यानं सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुरण विधिवत फल देना. भृगूच्या मिशा उपटल्या, कारण ते सभेतलं प्रकरण. त्यानं मिशीवर ताव दिलता ना. शंकराला बोलवते दक्षराजे. पुषा नावाच्या देवाचे दात पाडले, कारण ते हसत होतं. काही देवाचे डोळे काढले, त्यांनी इशारे केले होते. सकल सुरन विधिवत फल देना. आता शंकरजी बैरागी झाले बरं का नाना. पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाकं असतात. हे कास्तकाराला चांगलं माहिती आहे. एक चाक गाड्याचं मोडलं, गाड्याची प्रतिष्ठा जाते. शेतकऱ्यांना विचारा. मग तो गाडा वाड्याच्या पुढे उभा, कोणता एक चाकवाला फुपाटा बसलेला, आणि गावातली सगळी मोकाट कुत्री त्या गाड्यावर बसलेली. एका चाकानं एवढी चव जाते गाड्याची. म्हणून पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची दोन चाकं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सेवा सगळे करतील, पण ती अर्धांगिनी आहे. तिच्या सेवेची बरोबरी कोणी करू शकत नाही. पत्नी मरण पावली म्हणजे याची जर कंबर दुखत असेल तर म्हणत नाही सुनबाई झेंडू बाम लावून दे, ती लाजल. मुलगी स्वतःची लाजल, बहीण लाजल, आई लाजल, पण पत्नी आतून कडी लावून पतिदेवाची सेवा करल, ती अर्धांगिनी आहे. आणि घेतो 2-4 मिनिट बरं का. तुम्हाला काय वाटतं, पत्नी हे फक्त पत्नी असते? वेगवेगळ्या भूमिका आहे तिच्या जीवनभर. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोजेषु माता. जन्मभर तुमची सेवा करते ना, तेव्हा ती दासी आहे, करणेषु दासी. संकट काळामध्ये तुमच्या मागे उभी राहून हिम्मत देत असते, तेव्हा मंत्री आहे, कार्येषु मंत्री. एखाद्या वेळेला सावकाराकडून पैसे घेतले बरं का नाना, आणि तो 2-2 दिवसांनी येतो. पतीचं जेवण निम्यावर आलं, पत्नी बारीक लक्ष ठेवून असते. एक दिवस दमबाजी करून गेला सावकार बरं का नाना. त्या संध्याकाळी पती जेवला नाही, रात्रभर झोपलाही नाही.
पत्नी लक्ष ठेवून आहे. सकाळी पती उठला, पहिला गोठ्यात गेला, काहीतरी खिशात घातलं. पत्नीच्या लक्षात आलं. तरा 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 चालत आली गोठ्यात. काय घातलं खिशात? काही नाही. शपथ आहे माझी, काय घातलं खिशात? काही नाही. आणि हिनंच जेव्हा खिशात हात घालून काढली वस्तू, ती रोगोरची बाटली होती. काय करताय? तरी मला संशय होताच. रात्री झोपला नाही, काल जेवला नाही. काय करताय? आत्महत्या. का? सावकार काल बोलून गेलं, उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडतो म्हणला सावकार. माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, त्याच्या जोडा खाल्ल्यापेक्षा आपल्या गोठ्यात रोगर पिऊन मराव म्हटलं. शपथ आहे माझी तुम्हाला, मी अख्ख्या बदनापूरची धुणी भांडी करील ना त्या सावकाराचे पैसे फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू देऊ नका. याला म्हणतात कार्यशु मंत्री. पत्नी काय एक भूमिका आहे का डाकणे? भोजेशु माता. जेवण घालते ना पतीला, तेव्हा ती आई आहे हे लक्षात ठेवा. तिलाच माहिती आहे पतीची आवड निवड. आवडीनिवडीचे पदार्थ सगळे करून पतीला वाढते. मग काय टी व्ही बघते का? तिथंच बसते ताटापुढे. आग्रह करू करू एक एक पदार्थ वाढते, पोटभर जेवायला घालते पतिदेवाला. तेव्हा ती पत्नी नाही, माय आहे. भोजेशु माता. मी का सांगतो हे? शंकरजी सती जळून भस्म झाल्यापासून बैरागी झाले. लक्ष लागत नाही, एकटेच आहे. कुठे नामचिंतन करतात, सतसंग करतात, कुठे डोळे मिटून ध्यानाला बसतात. इकडे आता तुलसीजी कथा बदल करतात. हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आलेली सती म्हणजे पार्वती रूपात. हिमालय पर्वत आहे ना, त्याची म्हणून पार्वती. हे मराठी लक्षात घ्या. जनक राजाची जानकी. बिल्लाचा राजा झाला शबर, त्या शबराची शबरी. बस बस आता कळलं तुम्हाला. शबराची शबरी, जनकाची जानकी, पर्वताची पार्वती. हा बा जमलं. आणि पार्वती ही श्रद्धा आहे. श्रद्धा वाढत चालली नाना, श्रद्धा वाढत चालली. आणि श्रद्धा वाढली म्हणजे संताला बोलवावं लागत नाही, हे लक्षात ठेवा. आमची श्रद्धा आहे, पण आमची श्रद्धा सिजनेबल. श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागला म्हणजे उतरते. श्रावण महिन्यात तर गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान. क्या बात है? समस्या का हल. आहे चांगलं आहे. त्या निमित्ताने सगळे बरं का शेठजी, शंकराच्या भक्तीला लागले लोक. बरेच महादेव दुर्लक्षित होते, त्यांची मंदिरं चांगले झाले. हे प्रदीपजी महाराजांचे उपकार आहे सर्वावर. लागले ना सगळे. दुर्लक्षित मंदिरं होते, सुंदर झाले मंदिरं. गर्दी सुरू झाली. आज तर सोमवार आहे. सूत्रही सर्वांना सांगितलं, एक लोटा जल, समस्या का हल. पण नामदेव महाराजांचा अभंग आहे, ते म्हणले लोटाभर जल जास्त होते भाऊ. 750 वर्षापूर्वीचा अभंग नामदेवाचा. म्हणलं एक लोटा नाही लागत, जास्त झाला तो पाण्याचा खर्च. मग एक पसा पाणी, एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु. अभंग नामदेवाचा. एक पसा पाणी. लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शंकर. लवकर. ते चोरटं बुटकं होतं बरं का नाना, बुटकं होतं 4.25 फुटाचं. आणि ते गेलं जंगलात. चोरी काय मिळते का? महादेवाचं मंदिर होतं, आत गेलं. 5 किलोची घंटा होती पितळी.
म्हणला हे तर बदनापूरला नेऊन विकली म्हणजे महिना सुखाचा जाईल, पण हातच पुरे ना, चोराचा बुटकं होतं. पिंडीवर उभं राहिलं ते पिंडीवर घंटा काढण्यासाठी. शंकरजी एवढे प्रसन्न झाले, म्हणले बापरे एवढे भक्त पाहिले बुवा. पण काही चालूमध्ये PSIला ठोकतात तसा शालूट ठोकतात रस्त्याने. काही जवळ येऊन नमस्कार करतात, कोणी घंटी वाजवतं, कोणी तांब्यावर पाणी टाकतं, कोणी बेलाचं पान, फार झालं तर डोकं टेकवतं. याच्यापेक्षा भक्त मी आयुष्यात बघितला नाही. हा एकच भक्त अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला आणि ते घंटा काढायला गेलं उभं. चोरे चोरे पिंड दिला पावन, त्याच्या पूजने धाय देव, तुका म्हणे भोळा, स्वामी माझा हा कोवळा. श्रावण महिनाभर, म्हणून श्रावण महिन्यात तुम्ही खेडेगावातली कोंबडी पहा, मुलाबाळासह सुरक्षित असते. 1 महिना फिरायला निघली म्हणजे कोंबडी एकटी नाही, 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं. मध्ये कोंबडी छाती काढून चालती, पुढं पाहती मागं पाहती. मेरा भारत महान. 1 महिनाभर. श्रावण संपला म्हणजे एकटी कोंबडी दिसेल तुम्हाला उकिरड्यावर. तिला विचारा, कोंबडी काय महाराज, लेकरं कुठं आहे? चांगले महाराज झाले, कळत नाही का तुम्हाला? श्रावण संपला ना आता, मग लेकरंही संपली. तुम्ही माझाही नंबर लागतो बाबा आता गणपती उठल्यावर. हे आमची श्रद्धा. श्रावणात वर जाते, भाद्रपद लागला की उतरते. माऊलीच्या भाषेत वर्षाकाळी सरिता, चढो लागे पंडुसुता, तैसी नीच नवी भजता श्रद्धा दिसे. इथून वाढलाय आपला. पार्वती श्रद्धा आहे, भवानी शंकर वंदे, श्रद्धा विश्वास रूपिणो, याभ्याम विनान पश्यंती सिद्धा स्वांतस्तमेश्वर. श्रद्धा वाढत चालली. आणि नाहीतर जिथे श्रद्धा नाही ना तिथं जाऊ पण नका. नाना आदेश आहे संताचा, आव नाही आदर नहीं, नहीं नयनों से नयन, तुलसी उस घर मत जाइए, कांचन बरसत मैन. ज्या घरी गेल्यावर तो मालक येत नाही, या म्हणत नाही, बसा म्हणत नाही, नमस्कार नाही, तुमच्याकडे पाहत नाही, अशाच्या दाराला जर चुकून तुमचा पाय लागला तर पाप झालं म्हणून चंद्रभागेला जाऊन आंघोळ्या करा. मेला तरी या जन्मी त्याच्या दरवाजात जाऊ नका. उस घर मत जाइये, कांचन बरस. का? सोन्याचा पाऊस पडत असला तरी आव नाही आदर नाही. आल्या अतिथी आदर, यावणी धर्म कोणता. घर कशाला म्हणतात? अरे बाप जेवला मुलाला माहीत नाही, मुलगा जेवला बापाला माहीत नाही, सून जेवली सासूला माहीत नाही, अब्जाधीश घराणं आहे, एकाच बंगल्यात राहतात, तपास नाही. मग संस्कारासाठी सांगतो बरं का कुचे. 6 वर्षाची मुलगी, 9 वर्षाचा मुलगा, मोलमजुरी करणारे मायबाप नाना, शाळेत जाताना दुपारच्या सुट्टीमध्ये काशीनाथ बाकीचे पोरं डबे सोडतात, जेवतात, हे बहीण भाऊ पाणी पिऊन झाडाखाली बसतात, पोटात काही नाही. संध्याकाळी आपल्या झोपड्यात आल्यावर मायबाप मजुरी करून आलेले, पण संस्कारानं धनवान सांगतोय, कपड्यानं फाटली आहे. ताई हातपाय धुवा बेटा. मायबापही उपवासी आहे आणि लेकरही उपवासी आहे. धुतले आहे. अगरबत्ती घेत आहे, दिवा घे रे बाळा. आणि मायबाप दोन्ही मुलाला गावातल्या मंदिरात नेतात. ताई अगरबत्ती लावली, गोंद्या दिवा लाव. हात जोडा बेटा. जोडले आई.
डोळे लावा, लावले. मना देवाला जन्मभर सुखाचं ठेव म्हणून दिवसभराचे उपवासी, संस्कारानं धनवान. आणि मग नाना झोपड्यात येतात. चौघाचा हरिपाठ सुरू होतो. शिवाजी महाराज 1 तासभर, छोटासा देव्हारा, तिथं विठ्ठलाचा फोटो, सारवलेलं घर, चौघही उपवासी, 1 तास हरिपाठ. हरिपाठ झाल्यावर माऊलीचा स्वयंपाक सुरू होतो. 4च भाकरीचं पीठ, जेवायला चौघाय. मुलाच्या ताटात 1 भाकरी, मुलीच्या ताटात 1 भाकरी, यांनी 1 भाकरी घेतली. जेवा बेटा. लेकरं जेवत नाही नाना. 6 वर्षाच्या मुलीनं भावाकडे पाहिलं आणि भावानं मुलीकडे पाहिलं, बहिणीकडे. इशाऱ्याने एकमेकाला कळलं. मुलीनं आपल्या ताटातली अर्धी भाकरी मायेच्या ताटात टाकली. मुलानं आपल्या ताटातली अर्धी भाकरी बापाच्या. धारा लागल्या माय बापाच्या डोळ्याला. का रे बाबा? बाबा, आम्ही नुसतं शाळेतच गेलो, तुम्ही दिवसभराचे उपवासी आहे. आमचं बहीण भावाचं शाळेतून येताना ठरलं, ताई आपण उपवासी राहत जाऊ, पण आपल्या आईला बाबाला, याला म्हणतात संस्कार. म्हणून एकदा श्रद्धा, मी यासाठी सांगतो, संताला बोलवायची गरज नाही. पार्वती साक्षात श्रद्धा आहे. श्रद्धा वाढत चाललेली आहे. न बोलावता एक संत हिमालयाकडे आले. नारायण, कळलं तुम्हाला? नारदजी. नारदाला बसायला दिला आसन, पूजा झाली. नारदाच्या पुढे पार्वती आईला आणून बसवलं हिमालयाने. बाबा, माझी कन्या. हिमालय म्हणाले, हां, हिचं भविष्य सांगा. कह मुनि बिहसी गुड मृदुबाणी, सुता तुम्हारी सकल गुण खाणी. इथून सुरुवात केली नारदाने. सगळ्या गुणाची खाण आहे तुझी कन्या. सुंदर सहज सुशील सयानी, नाम उमा अंबिका भवानी. हे पार्वतीचं भविष्य नारदजी सांगतात हिमालयाला. अनेक नावापैकी हिची 3 नावं मुख्य आहे, उमा, अंबिका आणि भवानी. सब लक्षण संपन्न कुमारी, होई सतत पियई पियारी, सदा अचल यही करई वाता, यही ते जसु पई पितु माता, होई पूज्य सकल जग माही. जगाला पूज्य होईल तुझी कन्या. यही सेवत कछु दुर्लभ कछु नाही, यही कर नाम सुमिर संसारा, ती चढिये पतिव्रत अतिशधारा. सैल सुलक्षणा सुता तुम्हारी. इथपर्यंत चांगलं सांगितलं, पण शेवटी सुनवजा अभाव गुण दोई चारी. एक 4-2 गुण वाईट आहे. वाईट सांगा ना बाबा. हिला जो पती मिळणार आहे, अहो ते तर महत्वाचं आहे, सांगा ना. हिला जो पती मिळणार आहे हिमालय, हां, काळीवर शेत नाही, पांढरीवर घर नाही, त्याला आई नाही, त्याला बाप नाही, त्याला बहीण नाही, त्याला भाऊ नाही, त्याला शत्रू नाही, त्याला मित्र नाही, त्याच्या अंगावर कपडा नाही, जोगी जटिल अकाम मन नग्न अमंगल बेश, अस स्वामी यही कह मिलई परिहस्त असरेश. असा पती हिला मिळणार. हिमालय म्हणला, बाबा एकुलती एक मुलगी आहे, थोडीशी दक्षिणा वाढवून घ्या बाबा, पण जरा चांगलं सांगा. अरे इथं दक्षिणेनं काय फरक पडणार आहे? असं स्वामी यही कह मिलई परिहस्त असरेश. लल्लाटीचे लिहिले न मोडेगा काही केलेन, काळे गोरे पण धुतले फिटो नेणे. एकदा लल्लाटीचे लिहिले बरं का, कुछ आहे लल्लाटी, नाहीतर रावण. बरं सांगतोच काशीनाथ. ब्रह्मदेव पंचांग पाहिला होता रावणाकडे. डाकणे ब्रह्मदेव पंचांग पाहायला.
सटवी बाळणपणाला ब्रह्मदेवाला रावणाने विचारलं का हे लल्लाट 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 भविष्य वगैरे असं काय म्हटलं. ते सटवी ते सटवी 5वीच्या दिवशी. बरं सटवी कायमचीच बाळणपणासाठी ठेवली होती रावणानं दरबारात. कारण काही हम दोन हमारे दो होते का नाना. रावणाला मुलं 1 लाख होते, नातू 1.25 लाख, म्हणजे 2.25 लाख तर बाळणपण होतीच. अखंड हरिनाम सप्ताच कायमचा बोर्ड, बाळणपण बंदच नाही. ते कधी लिहिते सटवी 5वीच्या रात्री. त्याला सटवीची रात्र म्हणतात. सटवीची राती न विसंबिजे जेवी वाती. त्या रात्री कुचे दिवा विजवायचा नसतो, प्रकाश पाहिजे. तिला उजेडात चांगलं लिहिता आलं पाहिजे. आपल्या जीवनात दुःख का येत असतात. आपल्या म्हातारीनं दिवा विझवला होता आणि त्या अंधारात काहीतरी लिहून गेली ती. सटवीची राती न विसंबिजे. रात्री मुलगी झाली, सटवी आली रावण दरबारात. कुठं झाली तो. तुमच्या मुलीचं भविष्य लिहायचं आहे. बरं ठीक आहे, आली लिहून. लिहिलं का. काय लिहिलं. मी मागं हात करून लिहित असते त्यामुळे मला कळत नाही. काय कोणाशी बोलतोय तू. रावण आहे मी. सांग काय लिहिलं. सांगते बाबा, पण मला अभय द्या. ठीक आहे, तुला मारणार नाही मी. आली वाचून आली बरं का कुठे. काय लिहिलं भविष्य. तुमच्या दरबारातला जो संडास साफ करणारा होणारच नावाचा भंगी आहे, त्याच्यासोबत तुमच्या मुलीचं लग्न होणार आहे. मी लल्लाटीची लिहिली याच्यावर सांगतो. काय होणारात सोबत माझी कन्या. अहो मी वाचून आले म्हणून सांगते तुम्हाला लिहिलेलं. ठीक आहे जा दुसऱ्याची ब्रह्मदेवाला. अरे ते माझ्या मुलीचं भविष्य लिहिलं सटवीनं. ते म्हणले होणारच सोबत लग्न, होणारच नावाचा जो. मग तसंच होणार. आणि ते खोटं करून दाखवलं तर शक्यच नाही. दाखवलं खोटं करून तर पंचांग फाडून टाकेन. दुसरं काय करते ब्रह्मदेव. सरड्याची दाव कुंपणापर्यंत पंचांग फाडील. बुवा कुठपर्यंत जाईल. चंदन पुसून काढील. याच्यापेक्षा काय. म्हणून होणारतला बोलवून घेतला दरबारात. त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडला रावणानं. त्याला नावेत बसवला. 100 मैल समुद्राच्या पलीकडे एकटा नेऊन सोडला. आता कसं लग्न होणार. झालं तर ओळखता येईल ना अंगठ्याहून. बरं का टाकणे. झालं. मुलगी लग्नाजोगी झाली. देशोदेशीच्या राजाच्या नावाने टपाल गेली. हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार आहे. सगळे दरबारात राजकुमार आलेले आहे. हत्तीनं माळ घातली, त्याला मुलगी दिली. लग्न थाटात पार पडलं. बोल ब्रह्मदेवाला बोलवा रे. रावण म्हणला काय पंचांग फाडून टाकील. राजकुमारासोबत लग्न माझ्या लेकीचं शक्यच नाही राजे. का ज्या अर्थी लग्न झालं तो होणारच असला पाहिजे. अहो राजकुमार आहे, असं होऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही बघितलं त्याला बघायचं काय आहे. राजकुमार आहे. बरं होणारची काही ओळख आहे ना. काय त्याच्या डाव्या पायाचा अंगठा तोडला होता मी. याचा अंगठा बघितला का. अंगठा बघायचं काय कारण राजकुमार आहे. अहो अंगठा बघा ना. होणारच्या पायातला बूट काढला कुचे डाव्या अंगठा तुटलेला. का रे तू कोण. मी तुमच्या दरबारातला होणारच. इथं कसा आला. अहो तुम्ही 20 वर्षापूर्वी नावेत बसवला, हाकलून दिला, जंगलात फिरत होतो मी. 8 दिवसाचा उपवासी झाडाची पानं खाऊन राहिलो.
एका नगरात भीक मागायला गेलो, तिथला राजा मेला. तिथं हत्ती हार घेऊन फिरत होता. दुसरा बसवल्याशिवाय पहिल्याची डेड बॉडी उचलायची नाही. योग योग मी पीठ मागायला गेलो, माझ्या गळ्यात हार घातला हत्तीनं. मला त्या देशाचा राजा केला. मग काही नाही, त्या जुन्या राजाच्या नावावर तुमचं पत्र आलं, स्वयंवराला यावं. म्हणून मी स्वयंवर बघायला आलो. पण इथंही योग असा की माझ्याच गळ्यात हार हत्तीनं घातला. याला म्हणतात ललाटीचे लिहिले न मोडेगा. जोगी जटिल अकाम मन नग्न अमंगल वेश, असं स्वामी यही कह मिलय परहस्त असिरेश. काय करावं लागेल? हिला तपाला जावं लागेल. पार्वती आई दुसऱ्या दिवशी तपाला गेली बरं का नाना. खरं तर तपश्चर्या केली. काय 1000 वर्षे झाडाचा पाला, काय 1000 वर्षे फळ, काय 1000 वर्षे वायुभक्षण, काय 1000 वर्ष पडलेला पाला. 3000 वर्षे तर बेलाचा पाला खाल्ला. बेल पाती मही परही सुखाई, 3 सहस्त्र संवत्स सोयी खाई. 3000 वर्ष. मग तो पाला पडलेलाही खाण्याचा बंद केला. म्हणून नाव अपर्णा. सुनी परिहरे सुकाने उपर्णा, उमय नाम तब भयो अपर्णा. काय म्हणतील, काय बाता मारता महाराज. 1000 वर्षे पाला, 1000 वर्षे फळं, 1000 वर्षे पाणी, 1000 वर्षे वायू, सगळे आकडे 1000 1000 1000. लग्न कोण्या वयात झालं? अरे भाऊ, हिशोब त्या मानाने करायचा राजा. प्रत्येक युगामध्ये आयुष्याचं 1 शून्य कमी झालं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, कृतयुगामध्ये 0 कमी झालं. त्रेतायुगात 10,000 वर्षे, पुन्हा 0 कमी झालं. द्वापारात 1000, पुन्हा 0 कमी झालं. आता 100. आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू, देवा आता 0 कमी करायच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतील, बाकीचे उद्योग कधी करायचे? मग आता 60-65 वर्षाचं आयुष्य माणूस जगतो, तरी छातीला हात लावून सांगतो का नाही, पठ्ठ्यानं 12 वर्षे तप केलं. अरे 65 वर्षवाल्याचं 12 वर्षे तपात गेल्याचं जर तुम्ही मान्य करता, तर 1,00,000 वर्षाच्या आयुष्यात 2-4 हजार वर्षे तपात जात असेल तर तुमचं आणि माझं काय नुकसान आहे? हिशोब तसा करायचा. खरं तर तपश्चर्या इकडे भगवान शंकराने सप्तर्षींना पाठवलं परीक्षा घ्यायला. सप्तर्षी आले. कशाकरता बसल्या? तपाला बसली. कशासाठी? शंकर पती मिळावे. त्यापेक्षा विष्णूला पती करा. देखो सप्तर्षि जी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. बस प्रसन्न सप्तर्षि. देवी, हम परीक्षा लेने आए थे, तुम्हारे पिता कल बुलाने आए तो हट छोड़ के घर चले जाना. दुसऱ्या दिवशी हिमालय येतात नाना, पार्वतीला घेऊन येतात. सप्तर्षि भगवान शंकराकडे येऊन सांगतायत, वो तो कहती है शिव जी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, कितनी बार तप करूंगी मरूंगी जन्म लूंगी, लेकिन पति शंकर जी को ही करूंगी. हे ऐकता ऐकताच महादेवजीला समाधी लागली. सप्तर्षी निघून जातात. त्या समाधी काळामध्ये एक घटना घडली. तारकासूर नावाचा दैत्य मातला. सर्व देवतांना त्रस्त करून सोडलं. सर्व देवता भगवान विष्णूकडे. भगवान विष्णू म्हणाले, तारकासुराचं मरण शंकराच्या पुत्रापासून आहे. आता शंकरजी समाधीस्थ आहे. पहिल्यांदा त्यांची समाधी भंग करावी लागणार, त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करावं लागणार, मग त्यांचं लग्न होणार, मग त्यांना मुलगा होणार, तो मुलगा तरुण होणार आणि त्याच्या हातून तारकासूर मरणार. बापरे, एवढं लांब लचक प्रकरण केव्हा घडणार? 5 वाजेपर्यंत घडणार. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मग आता महादेवाची समाधी भंग करणे.
जहां बैठे थे शिव जी समाधि। कामदेवाला पाचारण केलं। कामदेवानं पाऊल ठेवल्याबरोबर वातावरण बदललं। वसंत ऋतूचं आगमन, फुलानं शृंगारलेल्या वेली ज्याच्यावर भुंगे गुंजाराव करतात, फळानं लदबदलेली झाडं आहे, हरण उड्या मारतात, कोकिळ पक्षाचं गायन, निर्मळ पाण्याचे झरे, शीतल वायू, नुसतं कामदेवानं पाऊल ठेवला एवढा परिणाम झाला। सबके हृदय मदनय अभिलाषा लता निहारी नवई तरुसा का नदी उमगी अंबुदिक उधाई संगम करई तलाऊ तलाई। नद्या कामातुर भावनेनं सागराकडे धावू लागल्या। वृक्षाच्या वेली कामातुर भावनेनं वृक्षाला बिलगू लागल्या। कामदेवानं पाऊल ठेवल्याचा परिणाम। जैसी दशा जडन के बरनी को कैस कैस चेतन करनी पशु पक्षी नभ जल थल चारी भय काम समय पिसारी। मदन यंद व्याकुल सब लोका निशिदिनी नहीं अवलोकई कोका देव धनुज नर किन्नर ब्याला प्रेत पिशाच भूत बैताला। इनके दसान कयो बखाने सदा काम के चेहरे जाने सिद्ध विरक्त महामुनि जोगी ते पिकाम्बस भयो वियोगी। सभी पर प्रभाव, लेकिन शिवजी पर प्रभाव नहीं। कामदेव ने नृत्यांगनाओं को बुलाया, बाजे बजाने वाले को बुलाया, गंधर्व लोगों को बुलाया, बजाओ गाओ नाचो। और बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा। तबला नहीं पखावज। बाजई ताल पखावज वीणा नृत्य करई अप्सरा प्रवीणा। रंभादिक सुर नारी नवीना सकल समसर कला प्रवीणा करई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई पानी पतंग। गाओ नाचो बजाओ उत्तेजित करे कामदेव। सभी पर प्रभाव, शिवजी पर नहीं। और थोड़ा प्रयास करो, बजाओ गाओ थोड़ा, शाबाश और शाबाश, धन्यवाद। कोई असर नहीं शिवजी पर। गुस्सा आया कामदेव को, और गुस्से में आकर कामदेव बोल उठे, बंद करो, चले जाओ, तुम्ही थांबा अजून 5-6 दिवस। आणि मग स्वतः कामदेव देखी रसाल बिटप परसाका, आंब्याच्या झाडाच्या एका सुंदर फांदीमध्ये